आज आम्ही सगळेजण गेलो होतो सईच्या इथे. त्याआधी सकाळी काय झालं ते तुम्हाला थोडक्यात सांगते. सकाळी ना डोश्यासाठी पीठ भिजवलं होतं, ते थोडंसं जास्त म्हणजे असं फुगलं नव्हतं. डोसे छान झाले होते, पण त्यासाठी मग शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी शेंगदाणे जे आहेत भाजून घेतले. लसण, मिरची, मीठ आणि पाणी टाकून शेंगदाणे जे आहेत बारीक करून घेतले. त्यानंतर त्याला तेल टाकून थोडंसं जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका मारून घेतला. डोसे जे आहेत बनवताना मी दोन्ही साईडने शेकते. पहिलेपासूनच मी तसे शेकते आणि तसे आवडतात आमच्या सगळ्यांना. आधी त्याला छान गरमागरम डोश्याचा नाश्ता दिला. त्याला डब्यासाठी पण तो म्हटला मम्मी मला डोसेच दे, तर मग त्याला तेच दिलं डब्यामध्ये. आणि आता आधी ते तयार झाला होता, त्याला शाळेत जायचं होतं. त्याची बॅग त्याला बाहेर नेऊन दिली मी आणि मग त्यानंतर आधी ते तयार झालेला होताच. बॅग घे, मी तुला बूट घालते, शूज घालते तुला. बॅग घे ना, अडको कुठं अडको. शाळेत गेल्यानंतर मी घरातलं सगळं काही व्यवस्थित आवरून घेतलं आणि आम्हाला जायचं होतं कॉलनीमध्ये. ते आम्ही निघालो तिकडे जाण्यासाठी. आधीची शाळा सुटल्यानंतर त्याला तिकडून तिकडच म्हणजे सईच्या घरी यांनी घेऊन आले. त्यांच्या घरी पूजेचा कार्यक्रम होता, सगळेजण आले होते आणि सगळ्यांनीच एक एक कामं हातात घेतली, त्यामुळे पटकन सगळं आवरणं झालं. मी वाती करायला घेतल्या होत्या, तर मी या 200च्या जवळ वाती केल्या आणि पहिल्यांदाच मी एवढ्या केल्या होत्या वाती. पुन्हा मधल्या रूम मध्ये जे होते ना, ते लहान मुलं सगळेच बसले होते, छान गप्पा मारत बसले होते. कार्यक्रमची तयारी करेपर्यंत संध्याकाळी अंधार झाला. सई खूपच गोड बोलते आणि खूप छान आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.